नाही तर त्यांनी तरी यावं 13 कोटी जनतेच्या समोर. हाके साहेब आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे, इकडे नाही. पुरावे. पण या ओबीसीत काय यायचंय? मुठभर धनदाडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचंय म्हणून हे घुसायचं म्हणतायत. ही सगळ्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची सुद्धा. पण ह्यांना पेटवायचंय. बरं पेटवून पेटवून म्हणतो तरी काय? यांनी कुणी सोडलं नाही. अरे कधी कधी माणूस असण्याची, कधी कधी जिवंत असण्याची, आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. हाके साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो, पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतं. आज आपलं ओबीसीचं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एल्गार मोर्चा. याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावू देऊ द्यायचंच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे. ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. माणसात माणूस ठेवला नाही हो. मायचान सांगतो, लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नीट ऐका. आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गावाचं नाव घेत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. काही सख्खे दोन भाऊ, सख्खे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बघा साहेब. सख्खे दोन भाऊ दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला. आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय तू त्याला कसं आणलंस? तू क्या माय बापाचा आहेस का? पण कसं नेता ते बघू. अपने पास अपनी ताकद भुजबळ साहेब आहेत. आणि आपण सर्वजण ताकदीनं नाही तर एवढे आलात. ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे. आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होत्या. हे हक्काच्या न्यायाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या. म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्यात, माध्यमांना दाखवायच्यात. मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला, त्यात ओबीसी ची टक्केवर 480 ला कट ऑफ झाला.
आणि ईडब्ल्यूएस ला 455 ला कट ऑफ झाला. ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र आत्ल्यात घेतलं, फॉर्म भरला, एमपीएससी मध्ये 480 मार्क पडले, पण नापास झाला. पण त्याच गड्यानं जर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट घेतलं असतं तर ईडब्ल्यूडीच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 25 मध्ये लागला असता. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी. आणि ह्याचं खरं बरं एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका. खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो, आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत. पण ओबीसीत येऊन नाही. आता आम्ही काही बोललो किती बोलणारच, रोज सकाळी 9 वाजता. आता एक निकाल माझ्या हाती आलाय, भुजबळ सर, आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस रेल्वे भरतीचा. या देशाच्या निकालात 1.5 मिनिट जास्त घेतो, फक्त वेळेपेक्षा जास्त. अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा 9 गुणाचा फरक आहे. अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये 6 गुणाचा फरक आहे. बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे. बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे. चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे. चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे. गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे. जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे. कलकत्त्यामध्ये 6 गुणाचा फरक आहे. पटण्यामध्ये 1% फरक आहे. रांची मध्ये 12 गुणाचा फरक आहे. आणि शिलीगुरी मध्ये 5 गुणाचा फरक आहे. हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय. मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही. हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिंडोकाच्या काही काय कारण आहे का? भाई आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला, माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो ओपन म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. पण त्यांना जगत्याला वाचत असेल की आपणच लय वाचाळ, समजायचं कारण नाही. मी तर बाबा हो, म्हणून आज ही एल्गार सभेची लढाई, ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही. आजही मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचं घ्यावं, 10% वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं. आम्ही सोबत आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला. मी 25 वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय, सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय, आणि त्याचं रेकॉर्ड आहे. कारण ही शिकवण आहे. पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही, हे आज निश्चित सांगतो. आणि कृपा करून मी जसं सांगितलं, रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो, कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब
किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्या